लवकर निघत नाहीये. आज त्यांनी शताब्दी महोत्सवामुळे बौद्धिक जे होतं ते आज नाही आहे. बौद्धिक नसल्याने आता दर्शन घेणं एवढाच कार्यक्रमाचा भाग आहे. खरं तर पृथ्वीराज बाबांनी एक वक्तव्य केलं होतं की 19 तारखेला मराठी पंतप्रधान किंवा मराठी चेहरा पंतप्रधानपदी दिसेल. काय भावना आहे? नाही, भांडणं गावण्याचा कार्यक्रम करू नये, कोणाला फिटवण्याचा कार्यक्रम करू नये आणि अमेरिकेची री ओढण्याचा कार्यक्रम करू नये. अमेरिकेला भारत पुढे चालला, विश्वगौरव होतो आहे, हे काही पचत नाही आहे. आणि तिथं आपल्याला नामोहरम करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातोय. आणि अशा प्रसंगात अमेरिकेमध्ये काय होणार, कोणता कागद येणार, त्या कागदामध्ये काय लिहून असणार आहे हे काँग्रेसला कसं माहित आहे? हो, काहीतरी तर गडबड आहे. दया दाग में कुछ काला है. सुधीर भाऊ, खरं तर स्वयंसेवक ती अनेक वर्ष आमदार अशी सगळा प्रवास राहिला. पहिल्यांदा आम्हाला म्हणजे आम्ही पण इथे नेहमी येतो, मंत्री म्हणून आपण इथे नाही, रुखरुख वाटतंय इथल्या विदर्भवासियांना. नाही, ठीक आहे, चांगलं आहे ना, मग प्रेम आहे, तेही आपल्याला प्रेरणा देणारं काम आहे. मी 95 मध्ये जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मी डॉक्टर हेडगेवारांना स्मरून शपथ घेतली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये मी एकमात्र आमदार आहे ज्यांनी डॉक्टर हेडगेवारांना स्मरून शपथ घेतली. सुधीर भाऊ, आपण रेशीमबागला येतात, पण गेल्या काही दिवसात आपण दिल्लीला पण बरेचदा भेट झालो, तर बऱ्याच चर्चा सुद्धा समोर येत होता की आपण मंत्री किंवा अजून कोणता तरी वेगळा पदभार किंवा एक जबाबदारी मिळेल आपल्याला. नाही, मी त्यासाठी नाही गेलो. आता मी पुढच्या आठवड्यात कदाचित वैधानिक विकास मंडळासाठी जाईल. मी विदर्भात माझा जन्म झाला, या विदर्भाची हवा, या विदर्भाचं पाणी, या विदर्भाचं अन्न खाऊन मी मोठा झालो. आज मग विदर्भाच्या जनतेने, विशेष करून चंद्रपूरच्या जनतेने आशीर्वाद दिला, मी आमदार झालो. मग वैधानिक विकास मंडळ व्हावं. आता मी अमित भाईंना टाइम मागतोय की आम्हाला भेट द्या. सगळ्यात महत्वाचं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, पालिकेच्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं संघाची भूमिका आपण विधानसभेत बघितली होती, किती महत्वाची मोलाची ठरलेली होती. आता या पार्श्वभूमीवर ही भेट आणि शताब्दी वर्षाची पार्श्वभूमी आहे सगळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार सगळे संघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आणि विधानसभा लोकसभेमध्येही कोणत्या उमेदवाराच्या विजयासाठी ते कधीही जात नाही लोकांपर्यंत. हा गैरसमज काढून टाका. ते फक्त मतदारांना जागरूक करतात की राष्ट्र निर्माण, देशभक्तीचा आवाज कसा बुलंद करता येईल, या दृष्टीने ते काम करतात. देशभक्ती ना हो क्षणिक उबाग, मन में पगे वह पूरे साल. नागपूर आणि चंद्रपूर ओबीसीचा संपूर्ण विषय अजूनही न्यायाधीन आहे, तर या सगळ्या निवडणुका कधीपर्यंत लागतील आणि नागपूर आणि चंद्रपूरला? माझ्या माहितीप्रमाणे तर उद्या परवा निवडणुका लागत आहे. 2-3 दिवसात निवडणुका लागतील असं दिसतंय. तर आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते आणि खरं तर संघस्थानी ते आले होते. त्यांनी माल्यार्पण केलं डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीला, आणि यावेळेला बौद्धिक नसल्यामुळे आपण लोकांना घेत असल्याचंही ते सांगतात. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. तर आज बौद्धिक नाहीये, मात्र यावेळी दर्शन घेण्यासाठी फडणवीस स्मृतिभवनात आलेले आहेत. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. मला पण डिस्टर्ब होतोय ना.